सन 2024चा पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश युनायटेड इन्शुरन्स कंपनीला देण्यात यावे, अशी मागणी पिंटू उर्फ लक्ष्मीकांत आशीर्वाद पाटील वापनीकर, तालुका माहूर, जिल्हा नांदेड यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे निवेदन देऊन केले आहे. सन 2024-25 करिता विमा कंपनीकडे विमा रक्कम भरणा केलेली आहे. या काळामध्ये माहूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतातील सोयाबीन, तूर, कापूस या उभ्या पिकांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचे शासन स्तरावरून तपासणी, पाहणी करून पंचनामा करण्यात आलेला असताना सुद्धा आम्हाला विमा रक्कम अद्याप दिलेली नाही. त्यामुळे युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडून पंतप्रधान फसल विमा नुकसान भरपाई तात्काळ मिळवून देण्यात यावी, अशी मागणी केली. रक्कम न दिल्यास आम्ही सर्व शेतकरी सदर विमा कंपनीच्या विरुद्ध आमची फसवणूक केल्यामुळे कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांची भेट घेतली. त्यांनी बिझी शेड्यूलमधून जाता जाता आम्हाला वेळ दिला व आमच्या मागण्या ऐकून घेतल्या. मागील 2024मध्ये आम्ही युनायटेड इन्शुरन्स जी कंपनी आहे त्या कंपनी मार्फत पंतप्रधान फसल विमा योजना जी आहे त्या योजनेमध्ये आम्ही पीक विमा भरलेला आहे. तरी भरूनसुद्धा 1 वर्ष झालं कालावधी होऊन पण आमच्या अकाउंटमध्ये अजून पण पैसे शेतकऱ्याचे आले नाही. शेतकऱ्याची दयनीय अवस्था चालू आहे. दुबार पेरणीचं शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे. शेतकऱ्याला आता अत्यंत पीक विम्याची गरज आहे. शासनाने कर्जमाफीकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे. तरी त्वरित पीक विमा वितरित करावा असे आदेश कलेक्टर साहेबांनी द्यावे अशी आम्ही त्यांना निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे. त्यांनी सुद्धा आमचे म्हणणं ऐकून गेलेलं आहे. शेतकऱ्यासाठी कोणी राजकीय नेते पुढाकार घ्यायला तयार नाही, कोणी पदाधिकारी बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांनी काय करावं, अत्यंत बिकट अवस्था शेतकऱ्यात झालेली आहे. शेतकऱ्याला कोणी कर्ज द्यायला तयार नाही. शेतकऱ्याला कृषी सेवा केंद्रवाले आपलं जे बियाणे असते, कीटकनाशक असते, खत असते त्याचीसुद्धा कोणी मदत करायला तयार. शेतकऱ्याची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. शेतकरी मरण अवस्थेमध्ये आलेला आहे. आत्महत्याशिवाय शेतकऱ्याला आता पर्याय नाही. तरी युनायटेड इन्शुरन्स जी कंपनी आहे या कंपनीने शेतकऱ्याला 8 दिवसामध्ये जर विमा वितरित नाही केला तर आम्ही सर्व शेतकरी त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा कोर्टामध्ये आम्ही त्यांच्या विरुद्ध दावा दाखल करणार आहोत.